पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन देशांमध्ये लवकरच युद्धाचा भडका उडू शकतो अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे। ही परिस्थिती का निर्माण झाली आहे तर पाकिस्तानच्या एअरफोर्सनं अफगाणिस्तानच्या नंगरहार आणि पख्तिका या दोन प्रांतांमधल्या 7 ठिकाणांवर एअर स्ट्राईक केले आणि या एअर स्ट्राईक मध्ये त्यांनी टीटीपी म्हणजे तेहरीके तालिबान पाकिस्तान या दहशतवादी संघटनेचे तळ उद्ध्वस्त केलेत असं त्यांचं म्हणणं आहे। दुसरीकडे हे आमच्या अखंडतेचं आणि संप्रभुतेचं हनन आहे असं अफगाणिस्तानचं म्हणणं आहे आणि या हल्ल्यामध्ये कोणतेही दहशतवादी उपस्थित नव्हते। पाकिस्ताननं आमच्या नागरिकांवर हल्ला केला, यात लहान मुलं आणि म्हातारी माणसं सोबतच बायका सुद्धा मारल्या गेल्यात असं अफगाणिस्तानचं म्हणणं आहे। त्यामुळं आम्ही याचा योग्य वेळी योग्य तो बदला घेऊ असंही अफगाणिस्तानच्या प्रवक्त्यांनी सांगितलंय। त्यामुळं पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये लवकरच युद्धाची ठिणगी पडू शकते अशी शक्यता निर्माण झाली आहे। आता पाकिस्तानला हे युद्ध हवंच आहे किंवा पाकिस्ताननं जाणीवपूर्वक युद्धाची चिथावणी देण्यासाठीच एअर स्ट्राईक केले असंही बोललं जात आहे। आता पाकिस्तानला हे युद्ध का हवंय हा प्रश्न तुमच्या मनात पडला असेल। म्हणजे युद्ध नको असं प्रत्येक देशाला वाटत असतं, पण अफगाणिस्तान सोबत युद्ध करण्याची पाकिस्तानची इच्छा काय हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून सांगणार आहे। पाकिस्तानला हे युद्ध करण्याची खुमखुमी सुटली आहे याची 2 महत्वाची कारणं आहेत आणि ती दोन्ही कारणं आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर पाकिस्तान आणि अफगाणिस्तान मध्ये जर संघर्ष वाढला तर त्याचा तोटा कुणाला होईल आणि फायदा कुणाला होईल हे मला तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा। सोबतच तुम्ही जर अजूनपर्यंत लॉजिकल सिद्धांत आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राइब करा। नमस्कार, मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या YouTube चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे। तर पाकिस्तानी एअरफोर्सनं अफगाणिस्तान मधल्या पख्तिका आणि नंगरहार या 2 प्रांतांमधल्या जवळपास 7 ठिकाणांवर हल्ले केले आणि या 7 ठिकाणांवर केलेल्या हल्ल्यामध्ये आम्ही जवळपास 70 ते 120 च्या दरम्यान दहशतवाद्यांचा खात्मा केला असं पाकिस्तानी आर्मीचं म्हणणं आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार हे सगळे दहशतवादी हे तेहरीके तालिबान पाकिस्तान म्हणजे टीटीपी या संघटनेचे सदस्य होते आणि हे दहशतवादी हे पाकिस्तानात हल्ले करायचे, पाकिस्तानी सैन्यावर हल्ले करायचे आणि पाकिस्तानी सैन्यावर हल्ले करून ते अफगाणिस्तानमध्ये पळून जायचे किंवा अफगाणिस्तानमध्ये शरण घ्यायचे आणि त्यामुळे आम्हाला अफगाणिस्तानमध्ये त्यांच्या तळांवर हल्ले करून हे तळ उद्ध्वस्त करावे लागले असं पाकिस्तानी एअरफोर्सचं म्हणणं आहे। आता याबद्दल अफगाणिस्तान मधल्या तालिबान सरकारचं काय म्हणणं आहे तर अफगाणिस्तान मधल्या तालिबान सरकारच्या म्हणण्यानुसार टीटीपी म्हणजे तेहरीके तालिबान पाकिस्तान ही पाकिस्तान मधली संघटना आहे, त्यांच्या नावातच पाकिस्तान आहे। त्यामुळं ही संघटना हा पाकिस्तानचा इंटरनल मॅटर आहे, म्हणजे त्यांचा तो अंतर्गत सुरक्षेचा मुद्दा आहे। या संघटनेशी आमचा कोणताही संबंध नाहीये। त्यामुळं पाकिस्तानी एअरफोर्सनं आमच्या हद्दीत केलेले जे हल्ले आहेत ते आमच्या संप्रभुतेचं आणि आमच्या देशाच्या अखंडतेचं हनन आहे असं त्यांचं म्हणणं आहे। सोबतच आम्ही या हल्ल्यांचा बदला घेऊ असंही अफगाण तालिबाननं सांगितलंय। त्यामुळे आता पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांची बॉर्डर गरम होणार आणि बॉर्डरवर दिवाळी होणार अशी शक्यता निर्माण झाली आहे आणि पाकिस्तानला ही दिवाळी व्हावी असंच वाटतं। याची 2 कारणं आहेत असं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं। तर ती 2 कारणं काय तर त्यातलं पहिलं कारण आहे पाकिस्तान मधली अंतर्गत सुरक्षा। आता तेहरीके तालिबान पाकिस्तान ही संघटना पाकिस्तानामध्ये शरिया कानून लावण्याच्या किंवा ज्याला शरियाचे कायदे इस्लामिक कायदे म्हणतो ते कायदे लावण्यासाठी प्रयत्न करते आणि त्यामुळं त्यांना पाकिस्तानचा ताबा घ्यायचा आहे असं त्यांचं म्हणणं आहे। आणि हा ताबा मिळवण्यासाठी जे टीटीपीचे दहशतवादी आहेत ते पाकिस्तानी सैन्यावर हल्ले करत असतात किंवा पाकिस्तान मधल्या अनेक डिफेन्स इन्स्टॉलमेंट आहेत किंवा जे सैन्य तळ आहेत त्यावर ते बॉम्बस्फोट किंवा फिदाईन हल्ले करत असतात आणि यामुळं पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणावर अराजकतेचं वातावरण निर्माण झालंय आणि विशेषतः केपीके म्हणजे खैबर पख्तूनख्वा नावाचा जो पाकिस्तानचा प्रांत आहे त्या प्रांतामधलं जे वातावरण आहे ते या टीटीपीमुळं ढवळून निघालेलं आहे आणि इथं अंतर्गत सुरक्षेचा एक मोठा मुद्दा निर्माण झालाय। म्हणजे खैबर पख्तूनख्वा प्रांतामध्ये
अनेक ठिकाणी पाकिस्तानी सैन्याची किंवा पाकिस्तानची रीट चालत नाही किंवा त्यांचा प्रत्यक्ष ताबा नाहीये असं दिसून आलंय. म्हणजे ही ठिकाणं जरी पाकिस्तानच्या मॅपवर दिसत असली किंवा पाकिस्तानच्या नकाशावर दिसत असली तरीही इथं टीटीपीचा ताबा आहे. म्हणजे टीटीपी तिथं गस्त घालतं किंवा तिथून टॅक्स सुद्धा कलेक्ट करतं असं सुद्धा निदर्शनास आलेलं आहे. त्यामुळे या ठिकाणांचा ताबा जर आपल्याला पुन्हा मिळवायचा असेल किंवा या प्रांतामध्ये शांतता प्रस्थापित करायची असेल तर टीटीपी नष्ट होणं गरजेचं आहे. आणि टीटीपी नष्ट होण्यासाठी अफगाण तालिबानची मदत ही पाकिस्तानला लागणार आहे. आता अफगाण तालिबान तर पाकिस्तानला याविषयी मदत करायला तयार नाही. पाकिस्तानने अनेक वेळा अफगाणिस्तानच्या तालिबानला असं पत्र लिहून किंवा अनेकदा त्यांच्यासोबत बैठका करून त्यांना हे सांगण्याचा प्रयत्न केला किंवा कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला की तुम्ही टीटीपीला शरण देऊ नका, पण तरीही अफगाण तालिबान हे टीटीपीला शरण देतं. आता अफगाणिस्तानचं तालिबान हे सहकार्य करत नसल्यामुळं टीटीपीचे जे दहशतवादी आहेत ते अफगाणिस्तानमध्ये राहतात, ते तिथून बॉर्डर क्रॉस करून पाकिस्तानात येतात, पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ले करतात आणि त्यानंतर परत अफगाणिस्तानमध्ये पळून जातात. एकीकडे हे दहशतवादी हल्ले आणि दुसरीकडे अफगाण तालिबान आपल्याला मदत करत नाही. त्यामुळे दोन्हीलाही धडा शिकवायचा आणि आपला इंटरनल सिक्युरिटीचा मुद्दा साध्य करायचा ही पाकिस्तानी सैन्याची रणनीती आहे असं दिसतंय. आता हे कारण जरी दृश्य स्वरूपात दिसत असलं आणि ते खरंही असलं तरी यात आणखी एक अंतर्गत पदर आहे आणि तो दुसरा पदर म्हणजे अमेरिकेचा हस्तक्षेप. आता तुम्हाला वाटत असेल की अमेरिका ही अफगाणिस्तानमधून काही वर्षांपूर्वी निघून गेली, मग अशी काय गोष्ट आहे की अमेरिकेचा हस्तक्षेप या प्रकरणात होतोय? तर बग्राम नावाचा एक एअरबेस आहे जो अमेरिकेने डेव्हलप केला आणि तिथून अमेरिकेचे सगळे ऑपरेशन चालत होते. पण हा बग्राम एअरबेस हा अमेरिकेला पुन्हा हवाय किंवा त्या बग्राम एअरबेसचा ताबा अमेरिकेला पुन्हा हवाय आणि तो ताबा त्यांनी अफगाणिस्तानच्या तालिबानकडे मागितलाय. पण अफगाणिस्तान मधली तालिबान हा ताबा द्यायला तयार नाहीये. आता डोनाल्ड ट्रम्प यांना खुश करण्यासाठी पाकिस्तानचे जे लष्कर प्रमुख आहेत आसिम मुनीर त्यांनी एका छुप्या पद्धतीनं डोनाल्ड ट्रम्प यांना असा शब्द दिलाय की आम्ही तुम्हाला बग्राम एअरबेस हा मिळवून देतो. त्यामुळं बग्राम एअरबेसवर ताबा मिळवायचा आणि तो अमेरिकेकडे हस्तांतरित करायचा हे सुद्धा पाकिस्तानला जे युद्ध पाहिजे त्यामागचं एक कारण आहे. आता ही झाली पाकिस्तानची भूमिका. पण अफगाणिस्तान मधलं तालिबान हे थेटपणे पाकिस्तान सोबत युद्धात उतरेल अशी शक्यता कमी आहे. म्हणजे काही वेळा ते बॉर्डरवर गोळीबार वगैरे करतील ही गोष्ट सोडा, पण त्यांना जे प्रत्युत्तर द्यायचंय किंवा पाकिस्तानला त्यांना जी जखम द्यायची आहे ती जखम ते बॉर्डरवर देणार नाहीत किंवा थेट युद्धात देणार नाहीत. कारण की पाकिस्तानकडे एअरफोर्स आहे किंवा त्यांच्याकडे एक प्रोफेशनल आर्मी आहे. तशी अफगाण तालिबानकडे प्रोफेशनल आर्मी सुद्धा नाहीये किंवा त्यांच्याकडे शस्त्रास्त्र सुद्धा नाहीयेत किंवा त्यांच्याकडे वायुदल किंवा एअरफोर्स सुद्धा नाहीये. त्यामुळं अफगाणिस्तान तालिबान थेटपणे युद्ध न करता टीटीपीला मदत करून एक प्रकारे पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ले हे घडवून आणेल किंवा त्यांची इंटेन्सिटी ही वाढवेल आणि त्यातून ते पाकिस्तानला रक्तबंबाळ करण्याचं धोरण अवलंबतील असं दिसतंय. आता हे सगळं विश्लेषण ऐकल्यानंतर पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये जो संघर्ष होऊ घातलाय या संघर्षामध्ये नेमका कुणाचा फायदा होईल आणि कुणाला तोटा होईल हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.